नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी प्रतापसिंह शिवाजीराव मोहिते पाटील आज आपल्या शेतामध्ये एकरी 100 ते 120 टन ऊसाचं उत्पादन निघावं असं नियोजन केलेलं आहे. सुरुवातीला या शेतामध्ये थोडीशी जमीन चिबड झाली असल्यामुळं अंडरग्राऊंड ड्रेनेज म्हणजे कृषी विद्यापीठानं शिफारस केलेली जी आपली सच्छिद्र निचरा प्रणाली आहे याचा वापर आपण केलेला आहे. याच्यामध्ये या अगोदर ऊसाचा खोडा होता. खोडा गेल्यानंतर जे पाल्याचा कुट्टी करण्यासाठी आपण त्याच्यावरती त्या पाल्यावरती एकरी एक 3 पोती सुपर फॉस्फेट, 1 पोतं पोटॅश आणि कृषी विद्यापीठानं शिफारस केलेले पाला कुजवण्याचे जे जीवाणू आहेत याचा वापर केला. हे जीवाणू याच्यावर टाकल्यानंतर आपण डायरेक्ट ट्रॅक्टरनं रोटर मारला आणि पाल्याची कुट्टी करून घेतली आणि त्याच्यानंतर आपण नांगरट करून घेतली. नांगरट केल्यानंतर साधारणपणे 1.5 ते 2 महिने आपण थांबलो होतं आणि त्याच्यानंतर आपल्याला या शेतामध्ये आपल्याला ताक किंवा धेंच्या करायचं नियोजन होतं. पण आपल्याला ऐन वेळेला धेंच्याचं बियाणं उपलब्ध झालं नाही. त्याच्यामुळे आपण तागाचं हिरवळीचं पीक आपण म्हणून घेतो याच्यामध्ये. तर साधारणपणे फक्त 50 ते 55 दिवस झाले. थोडंसं तागाला फुले यायला अवकाश होता, पण सध्याची वातावरणाची परिस्थिती जर बघितली तर आपल्याला जर पाऊस पडला तर हा तागाचं नियोजन थोडंसं चुकीचं होईल किंवा तागाची ही जी काडी आहे ही जाड होईल आणि कुजायला वेळ लागतो. त्याच्यामुळे आपण एक 8 ते 10 दिवस लवकर घेतलंय. या ठिकाणी आपण ह्या आता साधारणपणे 50 ते 55 दिवसाचा जो ताग आहे हा गाडायचं नियोजन आहे. 4.5 फुटाची आपण सरी घेतलेली आहे आणि अशा पद्धतीचं नियोजन केलं तर आपल्याला चांगल्या पद्धतीचं उत्पादन निघू शकतं. असं थोडंसं नियोजन आहे. तर शेतकरी बंधूंनी सुरुवातीला आपल्याला ऊसाची लागवड करण्यापूर्वी ताग किंवा धेंच्या यासारखी हिरवळीची पिकं घ्यावी आणि त्याच्यामध्ये आपल्याला सरीचा वरंबा केल्यानंतर ऊसाची लागवडीचं नियोजन करावं. तर साधारणपणे आपल्याला 1 जून ते 10 जूनच्या दरम्यान आपण लागवड करणार आहे. या ठिकाणी 1 महिना आपण जमिनी ही अशीच टाकून देणार आहे आणि सुरुवातीला जो आपल्याला अडसलेचा बेसल डोस आहे तो संपूर्ण डोस आपल्याला या सरीमध्ये टाकून घेऊन त्याच्यामध्ये थोडंसं आपल्याला दात्री मारून घेऊन जो साधारणपणे जमिनीच्या वरच्या थरामध्ये कशा पद्धतीने मिक्स होईल असं नियोजन आहे. तरी शेतकरी बंधूंनी आपल्या शेतामध्ये अशा पद्धतीचं नियोजन करावं. धन्यवाद. मोठा